जर तुम्ही दररोज घराच्या मंदिरात कापूर जाळत असाल तर काही सामान्य चुका टाळल्या पाहिजेत. अन्यथा त्याचा सकारात्मक परिणाम उलट होऊ शकतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. हिंदू धर्मात पूजा अर्चेत कापूर जाळण्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून पूजा, आरती आणि धार्मिक विधीमध्ये कापुराचा वापर केला जातो. कापुराचा सुगंध केवळ वातावरण सुगंधित करत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता निर्माण करतो असे मानले जाते. त्यामुळे अनेक घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळण्याची परंपरा आजही कायम आहेत. मात्र अनेक वेळा लोक अज्ञानामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने कापूर वापरतात, ज्यामुळे त्याचे अपेक्षित फायदे मिळत नाही. काही वेळा याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कापूर जाळताना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीने कापुराचा वापर केल्यासच त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे पूर्णपणे मिळतात. अनेक जण पूजा करताना जास्त प्रमाणात कापूर जाळतात, कारण त्यांना वाटते की जास्त कापूर म्हणजे अधिक शुद्धता. मात्र ही समज चुकीची आहे. कापुराचा धूर जास्त प्रमाणात झाल्यास तो डोळ्यांना आणि श्वसन संस्थेला त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना श्वासाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी हा धूर अधिक हानिकारक ठरू शकतो. बंद खोलीत जास्त प्रमाणात कापूर जाळल्यास धूर साचतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे पूजा करताना नेहमी मर्यादित प्रमाणातच कापूर वापरणे योग्य ठरते. थोडासा कापूरही वातावरण शुद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. कापूर जाळताना घरात योग्य हवा खेळती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर पूजा बंद खोलीत केली गेली आणि खिडक्यादारे बंद असतील तर कापुराचा धूर बाहेर जाऊ शकत नाही आणि तो खोलीतच साचतो. यामुळे डोळ्यात जळजळ, डोकेदुखी किंवा श्वास घेण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी पूजा करताना खिडक्या उघड्या ठेवाव्यात किंवा हवेशीर जागा निवडावी. यामुळे कापुराचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो आणि वातावरण प्रसन्न राहते. तसेच यामुळे आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. आजकाल बाजारात मिळणारा सर्वच कापूर शुद्ध असतोच असे नाही. अनेक ठिकाणी रसायनयुक्त किंवा कृत्रिम कापूर वापरला जातो. तो स्वस्त असला तरी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा कापुराचा धूर डोळे, घसा आणि फुफ्फुसांना त्रास देऊ शकतो. शुद्ध कापूर ओळखण्यासाठी त्याचा सुगंध आणि जाळण्याची पद्धत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक कापूर पूर्णपणे जणू संपतो, मागे राख उरत नाही. त्यामुळे पूजा करताना नेहमी शुद्ध आणि नैसर्गिक कापूरच वापरणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. कापूर जाळताना देखील दिशा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पूर्व आणि उत्तर दिशा या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या मानल्या जातात. या दिशांना कापूर जाळल्यास घरात सकारात्मकता आणि शांतता वाढते असे मानले जाते. दक्षिण दिशेला कापूर जाळणे टाळावे, कारण ही दिशा यमाशी संबंधित मानली जाते. चुकीच्या दिशेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असेही काही मतप्रवाह सांगतात. त्यामुळे योग्य दिशेचे पालन केल्यास पूजा अधिक फलदायी ठरते. कापूर जाळताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा लोक कापूर हातात धरून किंवा असुरक्षित ठिकाणी जाळतात, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कापूर नेहमी धातूच्या आरतीच्या ताटात किंवा सुरक्षित पात्रातच जाळावा. तसेच जळता कापूर मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवणे आवश्यक आहे. कपडे, पडदे किंवा इतर ज्वलनशील वस्तूपासून दूर राहूनच पूजा करावी. छोटीशी निष्काळजीपणाही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कापुराचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. कापूर जाळण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता कापूर जाळल्याने हवेत काही प्रमाणात जंतू कमी होण्यास मदत होते. त्याचा सुगंध मन शांत करतो, ताण कमी करतो आणि ध्यान एकाग्रता वाढवतो. त्यामुळे पूजा करताना कापूर वापरण्याची परंपरा केवळ श्रद्धेवरच आधारित नसून त्यामागे आरोग्याशी संबंधित फायदेही आहेत. घरातील मंदिरात कापूर जाळणे ही एक पवित्र आणि लाभदायक परंपरा आहे, पण ती योग्य पद्धतीने पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त प्रमाणात कापूर वापरणे, बंद खोलीत जाळणे, रसायनयुक्त कापूर वापरणे किंवा सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे या चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात शुद्ध कापूर, योग्य दिशा आणि सुरक्षितता या गोष्टींची काळजी घेतल्यास कापुराचे संपूर्ण फायदे मिळू शकतात. अन्यथा लहानशा चुका देखील नकारात्मक परिणाम देऊ शकतात. त्यामुळे पूजा करताना या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच कापुराचा वापर करावा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.